नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. बघा, तुमच्या खात्यात जरी पैसे जमा झाले असतील तर ते चेक करा आणि पैसे आले असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि किती पैसे आलेले आहेत ते देखील मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. परंतु ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांना एक काम करावं लागणार आहे. ते काम कोणतं आहे ते तुम्हाला मी सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. पैसे यायला सुरुवात झालेली आहे. किंचित महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, परंतु काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यांना एक काम करावं लागणार आहे, तेव्हाच त्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. तसेच महत्त्वाचं म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट देखील बघणार आहोत. तर ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्यांना कोणत्या तारखेपर्यंत पैसे भेटणार आहेत, म्हणजे सर्व महिलांना त्या तारखेपर्यंत पैसे येऊन जाणार आहेत, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. रक्कम दुप्पटबद्दल तो निर्णय आहे, त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे आणि सर्वप्रथम अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत आहे. चला, आजच्या काय नवीन अपडेट आहेत त्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत. माझी फक्त एकच रिक्वेस्ट असते, तुम्ही व्हिडिओला लाईक करा. पटापट व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलवरती नवीन असल्यास तुम्ही चॅनल देखील सबस्क्राईब करा, कारण ऑथेंटिक अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. चला, आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पहिली जी अपडेट आपण जाणून घेणार आहोत, पहिली ही अपडेट समजून घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी धाराशिवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. धाराशिवमध्ये एक कार्यक्रम होता शनिवारी, तो पार पडलेला आहे. या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. तर काय विधान केलं आहे ते नीटपणे समजून घ्या. जर आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेचे सत्ताधारी महायुतीला मोठा जनादेश दिला तर सरकार लाडकी बहीण योजनेची मासिक आर्थिक मदत दुप्पट करून 3,000 रुपये करेल, असे विधान शिंदे यांनी केले आहे. बघा काय म्हटलेलं आहे, जरी पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आम्हाला जरी या निवडणुकीत फायदा झाला तर ती रक्कम जी आहे 1,500ची 3,000 करणार आहोत, असं म्हटलेलं आहे. तसेच संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं आहे की आमचा पक्ष आला तर आम्ही 3,000 करू. म्हणजे घोषणावर घोषणा चालू आहेत आणि रक्कम वाढवू असं इथे म्हटलं जात आहे. ते मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली म्हटलं आहे की रक्कम वाढवू, आम्ही दुप्पट करू. हे बघा 3,000 करू असं इथे म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे डायरेक्टली रक्कम बोलाने वाढत नाही, त्याचं GR येईल तेव्हाच ती रक्कम वाढेल. आता सध्या तरी कुठल्याही रक्कम वाढ संदर्भात किंवा रक्कम दुप्पट संदर्भात निर्णय झालेला नाही, फक्त घोषणा झालेल्या आहेत. आलं लक्षात? तुम्हाला हे समजतं. चला, पुढील अपडेट आपण आता नीटपणे समजून घेणार आहोत. आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे नीटपणे समजून घ्या. बघा, किंचित महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, परंतु काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. काय कारण आहे की तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत? बाकीच्या महिलांना तर पैसे भेटायला सुरुवात झालेली आहे, परंतु तुमच्या खात्यात पैसे काय आले नाहीत? काय प्रॉब्लेम झालेला आहे ते तुम्हाला नीटपणे तुम्ही हे बघा. आता पैसे आलेले आहेत, परंतु किंचित महिलांच्याच खात्यात पैसे आलेले आहेत. किंचित महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत. हे बघा, ज्यांचं DBT झालेलं आहे, DBT झालेलं आहे, आधार सीडिंग झालेलं आहे, आधार लिंक झालेलं आहे आणि मंजूर फॉर्म आहे, त्यांना पैसे आलेले आहेत. जवळपास अनेक महिलांना 4,500 रुपये भेटलेले आहेत. त्यांचा फॉर्म 31 ऑगस्टच्या पहिले अप्रूव्ह झालेला आहे, त्यांना 4,500 रुपये भेटलेले आहेत. अनेक महिलांना 4,500 रुपये भेटले आहेत. आता नीटपणे समजून घ्या. 31 ऑगस्टच्या पहिले ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना
पैसे जे भेटणार आहेत ते 4,500 रुपये 3 महिन्याचे भेटणार आहेत. 31 ऑगस्टच्या पहिले फॉर्म. ओके. त्यानंतर आता 1 सप्टेंबरच्या पुढे जे फॉर्म भरतील त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत. म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून तो निर्णय लागू झालेला आहे. आणि ज्यांना 2 हप्त्याचे 3,000 रुपये भेटलेले आहेत जुलै आणि ऑगस्टचे, त्यांना तिसऱ्या हप्त्यात 1,500 रुपये पाहायला मिळणार आहे. आता बघा, तुम्हाला जरी पैसे आलेले नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे नीटपणे समजून घ्या. ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना काय करावं लागणार आहे नीटपणे समजून घ्या. महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घ्या. हे बघा, तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, बँकेत जाऊन DBT एनेबल करावं लागणार आहे. DBT एनेबल करावं लागणार आहे. आधार लिंक करावं लागणार आहे. आधार लिंक करावं लागणार आहे बँकेशी. ओके. DBT एनेबल आणि आधार लिंक करा. नक्कीच तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला eKYC नावाचा फॉर्म भरावा लागतो. आणि eKYCचा फॉर्म बँकेत जमा केल्यानंतर 1 किंवा 2 तासमध्येच लगेच DBT एनेबल आणि आधार लिंक लगेच होऊन जातं. त्यामुळे eKYCचा फॉर्म तुम्ही बँकेत जाऊन भरू शकता. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. ओके. तर हे बघा, पुढे काय माहिती आहे. आता पुढे महत्त्वाची माहिती समजून घ्या. हे बघा, इथे महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा आता तिसरा हप्ता जमा होणार आहे. आणि 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात हा तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. हे पहा, ही जी तारीख आहे म्हणजे आतापासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आणि 17 ते 19 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. सर्व महिलांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत 17 ते 19 तारखेपर्यंत. त्यामुळे तुम्हाला ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत, ओके, तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्हाला 17 ते 19 तारखेपर्यंत वेट करावं लागणार आहे. परंतु ज्यांना आलेले आहेत त्यांनी पैसे काढून घ्या. तुमचे पैसे आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं आता तुम्ही पैसे चेक करायला गेले, बँकेत जरी पैसे चेक करायला गेले, तिथे थंबवरती पैसे चेक करायला गेले तर ते डायरेक्टली तुम्हाला सांगतात की तुमचं आधार लिंक नाही, बँकेशी आधार लिंक करा तेव्हाच तुमचे पैसे निघतील. जरी तसं सांगितलं तर तुम्हाला eKYCचा फॉर्म त्वरित भरून द्यायचा आहे. बरं, लगेच तुम्ही eKYCचा फॉर्म बँकेत जाऊन भरून टाका, जे पण बँक तुमचं असेल. ते झाल्यानंतर लगेचच 1-2 तासात तुमचं ते एनेबल होऊन जाईल, DBT एनेबल आणि आधार लिंक होऊन जाईल बँकेशी. मग तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यातून काढता येणार आहेत. ओके. तर ही महत्त्वाची अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर 17 ते 19 तारखेपर्यंत तुम्हाला बाकीच्यांना वेट करावं लागणार आहे, परंतु काही महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. ओके. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते. आता बघा, याबद्दल आपण अनेक अपडेट बघितल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात की या तारखेला येईल, या वेळेत येईल, त्या वेळेत येईल. तर रोज काही ना काही अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. या वेळेत पैसे येतील, त्या वेळेत पैसे येतील. तर अशी नवनवीन माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही माहिती येत असते. ओके. तर बघा, आता तुम्हाला जरी पैसे आले असतील तर ते तुम्ही काढून घ्या. आणि ज्यांना आले नसतील तर त्यांनी DBT वगैरे ते करून घ्या. ते तुम्हाला मी अगोदर सांगितलं सर्व काही. ओके. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे जरी रकमेत वाढ झाली तर त्याचा GR येईल. त्याचा GR स्पेशली येणार आहे. जरी मुख्यमंत्री साहेब जरी घोषणा करत आहेत किंवा संजय राऊत साहेब घोषणा करत आहेत की आमचं सरकार आलं तर आम्ही 3,000 रुपये करू, मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की आमचं सरकार आलं तर आम्ही 3,000 करू, तर घोषणावरती चालणार नाही. GR आलं तेव्हाच ते कन्फर्म असणार आहे. ओके. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.